नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे, पण त्यापूर्वी सबस्क्राइब केला नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। चला तर करूया सुरुवात गोष्टीला। घरात प्राणी पाळलेले चांगले की वाईट? प्रस्तावना। प्राणी हे निसर्गाचा अविभाज्य घटक आहेत। मानवाने प्राचीन काळापासून विविध प्राणी पाळण्याची परंपरा सुरू ठेवली आहे। काही प्राणी आपल्याला सुरक्षा, प्रेम आणि साथ देतात, तर काही प्राणी आर्थिक किंवा शेतीसंबंधी उपयुक्त ठरतात। पण प्रश्न हा आहे की घरात प्राणी पाळणे खरोखर चांगले आहे का? की याचे काही तोटेही आहेत? या कथेत आपण या दोन्ही बाजूंवर विचार करू। एक छोटा गाव आणि दोन कुटुंबे। एकेकाळी एका लहानशा गावात दोन शेजारी राहत होते, देशमुख आणि कुलकर्णी। दोन्ही कुटुंबे सधन होती, पण त्यांचे विचार मात्र भिन्न होते। देशमुख कुटुंबाने एक कुत्रा, एक मांजर आणि दोन ससे पाळले होते। त्यांना प्राण्यांची खूप आवड होती। त्यांच्या मुलांनी या प्राण्यांशी घट्ट नाते जोडले होते। सकाळी उठल्यावर कुत्रा टॉमी आनंदाने शेपूट हलवत त्यांच्यासोबत फिरायला जात असे। घरातील मांजर मनी सतत मुलांबरोबर खेळत असे, तर ससे बागेत गाजर खात उड्या मारत असत। याच्या अगदी उलट कुलकर्णी कुटुंबाला घरात प्राणी पाळणे आवडत नव्हते। त्यांचे मत होते की प्राणी घरात असले की घाण होते, रोगराई पसरण्याचा धोका असतो आणि जबाबदारी वाढते। त्यामुळे त्यांचे घर स्वच्छ आणि प्राण्यांपासून मुक्त होते। घरात प्राणी पाळण्याचे फायदे। देशमुख कुटुंबाने प्राणी पाळल्याने त्यांना अनेक फायदे झाले। 1. प्रेम आणि भावनिक आधार। टॉमी हा कुत्रा घरातील सर्वांचा लाडका होता। मुलांचे मन उदास असेल किंवा कोणी एकटे वाटत असेल, तर तो आनंदाने येऊन जवळ बसे। मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी हा एक मोठा फायदा होता। संशोधन असे सांगते की प्राण्यांसोबत वेळ घालवणे तणाव आणि चिंता कमी करते। 2. सुरक्षा आणि संरक्षण। टॉमीने दोनदा घरात चोर घुसण्याचा प्रयत्न यशस्वी केला होता। रात्रीच्या वेळी तो घराच्या दरवाजाशी बसून पहारा करत असे, त्यामुळे घर सुरक्षित राहिले। 3. शिकण्याची आणि जबाबदारीची सवय। देशमुख कुटुंबातील मुले सकाळी उठल्यावर प्राण्यांना खाऊ घालायची, त्यांची निगा राखायची। त्यामुळे त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण झाली। 4. एकटेपणा दूर होतो। घरात एकटे असताना मांजर आणि कुत्र्यांसारखे प्राणी सोबत असल्याने एकटेपणा जाणवत नाही। वृद्ध व्यक्तींना किंवा मानसिक तणाव असलेल्या लोकांना प्राणी मोठा आधार ठरतात। 5. निसर्गाशी जोडलेले राहणे। घरात प्राणी पाळल्याने माणूस निसर्गाच्या जवळ राहतो। त्यांच्याशी संवाद साधल्याने मानवीय गुण वाढतात। घरात प्राणी पाळण्याचे तोटे। पण कुलकर्णी कुटुंबाच्या दृष्टीने काही तोटेही होते। 1. आरोग्याच्या समस्या। घरात प्राणी असल्याने काही वेळा ॲलर्जी, दमा किंवा इतर संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते। विशेषतः जर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले तर हे अधिक धोकादायक ठरू शकते। 2. घरातील स्वच्छता आणि दुर्गंधी। काही प्राण्यांचे केस, लाळ किंवा मल मूत्रामुळे घरात वास येऊ शकतो। जर स्वच्छतेची नीट काळजी घेतली नाही तर घर अस्वच्छ वाटू शकते। 3. खर्च वाढतो। प्राण्यांच्या अन्न, औषधोपचार, लसीकरण आणि निगा राखण्यासाठी भरपूर खर्च येतो। काही वेळा त्यांच्या आजारपणावर मोठा खर्च येऊ शकतो। 4. वेळ आणि जबाबदारी वाढते। प्राण्यांना नियमित खाऊ घालणे, त्यांची काळजी घेणे, फिरायला नेणे यासाठी वेळ द्यावा लागतो। जर कुटुंबातील सदस्य व्यस्त असतील तर ही जबाबदारी पूर्ण करणे कठीण होऊ शकते। 5. प्रवासादरम्यान अडचणी। कुटुंब प्रवासाला गेल्यास पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पर्याय शोधावा लागतो। त्यांना एकटे सोडणे शक्य नसते। दोन्ही कुटुंबांची शिकवण। काही वर्षांनी कुलकर्णी कुटुंबालाही एक बदल जाणवू लागला। त्यांच्या मुलाला प्राण्यांविषयी खूप आवड निर्माण झाली होती। एकदा तो शाळेतून आला असताना त्याला जखमी असलेले एक छोटे पिल्लू रस्त्यावर दिसले। त्याने त्याला उचलले आणि घरात आणले। सुरुवातीला कुलकर्णी कुटुंबाने विरोध केला, पण नंतर तेही त्या पिल्लाच्या प्रेमात पडले। काही महिन्यांत ते कुटुंबही प्राणीप्रेमी झाले। देशमुख आणि कुलकर्णी कुटुंब आता एकत्र बसून प्राण्यांविषयी चर्चा करत असत। त्यांना लक्षात आले की योग्य काळजी घेतली आणि स्वच्छता राखली तर प्राणी पाळणे आनंददायक असते। निष्कर्ष। घरात प्राणी पाळले तर त्याचे अनेक फायदे असतात, पण जबाबदारीही वाढते। योग्य नियोजन आणि प्रेमाने जर त्यांची काळजी घेतली तर ते कुटुंबाचा अविभाज्य भाग बनतात। अखेर, प्राणी पाळायचे की नाही हे प्रत्येकाच्या निवडीवर अवलंबून आहे। पण जर आपण त्यांच्यावर प्रेम केले, त्यांची नीट काळजी घेतली आणि स्वच्छतेची काळजी घेतली तर ते नक्कीच आपल्या जीवनात आनंद आणि सकारात्मकता आणतात। कशी वाटली गोष्ट? तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि छान छान कॉमेंट करा। अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत। धन्यवाद सर्वांना।